सर्वत्र क्रिकेटचं आणि बैलांच्या शर्यतीचं वातावरण सुरू आहे आणि गेली 71 वर्षे कबड्डी टिकून ठेवण्याचं काम करवेळे गावानं या ठिकाणी केलेलं आहे। 71व्या वर्षाचे कबड्डीचे जिल्हास्तरीय सामने या ठिकाणी सुरू आहेत। कसं नियोजन आहे, काय सांगाल, भविष्यात काय? गेले 70-71 वर्षाचा हा कालावधी आहे आणि आमचे त्या कालीचे जुने खेळाडू असतील, धोंडूदादा असतील, म्हणजे माणिकदादा असतील, आमचे कैलासवासी वसंतदादा भावाचे असतील, असे अनेक खेळाडू आहेत। त्यांनी ही कबड्डीची स्पर्धा येथे चालू केली आणि त्याचप्रमाणे अतिशय मोलाने नाव घेता येईल ते आमचे भास्करदादा भावार्ते, कैलासवासी भास्करदादा भावार्ते, त्यांच्या प्रेरणेने कबड्डी स्पर्धा इकडे सुरू झाली आणि गेले त्यावेळेस जिल्हास्तरीय किंवा असं काही हे नव्हतं, खुल्या कबड्डी स्पर्धा असायच्या, त्यामध्ये वादविवाद सुद्धा व्हायचे। तरी सुद्धा गावातले ग्रामस्थ मंडळींच्या सर्वांचं सहकार्य, याने सर्वांचा निर्णय अचूक घेऊन गेली 71 वर्षाचा कालावधी त्यांच्या प्रेरणेने आम्ही आजपर्यंत चालू ठेवत आहोत। आता सध्या तर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असतात। आम्ही आमच्याकडे वास्तविक जिल्हास्तरीय एवढ्या वर्षापासून अ गट सुरू करणार तर पुढच्या वर्षी आम्ही ते पाहू, म्हणून ब गटाच्या स्पर्धा आम्ही इथे चालू करीत असतो आणि यासाठी या पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी असेल, सर्व येथील खेळाडू, सर्व ग्रामस्थ सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य असतं आणि उर्वरित आमच्या इथले आधारस्तंभ जे आहेत आमचे मोहनदादा भावार्ते यांच्या आणि त्यांच्या विशेष सहकार्यातून इथे या कबड्डी स्पर्धा आम्ही आयोजित करीत असतो। गेली 71 वर्षे आपल्या गावात कबड्डीचे सामने सुरू आहेत। जुन्या काळात इथे यायला जायला रस्ता नव्हता, सामने कसे भरवले जायचे? त्यावेळी बैलगाडी होती ना, त्यावेळी बैलगाडी जायचे रेखले असायचे आणि रेखल्यात जायचे, काही पाय पण यायचे आणि आमच्या पंचक्रोशीचे जास्त लोक येत होते त्यावेळेस बोलायचं म्हणजे फळेगाव, हाल, उशीत घरी त्या गोष्टीसाठी विरोध असायचा, तरी सुद्धा घरच्या मोठ्या माणसाचा डोळा चुकून जायचे, जवळ घोटाभर धूळ असायची, चालत जायचं, भाकरीण्याच्या तिकडेच खायचं आणि चालत परत रिटर्न यायचं। गुपचूक इथं गावात आल्यानंतर जेव्हा मंडळाचा विजय असायचा, कारण पराजित ही नसायची, आमच्यासारखे बलदंडा असे मगाशीच बोललो कैलासवासी वसंतदादा भावार्ते यांच्यासारखी मंडळी असल्यामुळं पराजित हा शब्द आमच्याकडे नव्हताच। त्यामुळे आणि हे आमचे जुने खेळाडू यांचा तर असा किस्सा होता, एका माणिकदादा भावार्ते, मोहन भावार्ते यांचे मोठे चुलते, एका एंट्रीमध्ये 7 खेळाडू त्यांनी आणले होते त्या काळात, म्हणजे एकदम कुठली प्रकारची सुख सुविधा नसती, आपल्या नारीच्या चरड्या असायच्या, बनियन पण असायच्या, तरी पण ते चांगल्या प्रकारचे सामने रात्रभर चालायचे का पूर्वी? 12-1 वाजेपर्यंत जायला यायला काय व्यवस्था होती? काही नाही, पायी कुठले कुठले संघ यायचे इथे? आमच्या पंचक्रोशीत असोसा, हेरेगर, मड, फळेगाव, किशोर, वाजला या पंचक्रोशीत। सध्या तरुणांचा ओढा जास्तीत जास्त क्रिकेटकडे आहे आणि करवेळे गाव असेल किंवा या परिसरातल्या गावांनी कबड्डीचं जे मैदान आहे ते टिकून ठेवलेली आहेत। तरुणांना काय आव्हान कराल? तरुणांना आव्हान असंच करू की हा मातीचा खेळ आहे आणि आपला हा महाराष्ट्राचा खेळ आहे, हा खेळ आपण टिकून ठेवलाच पाहिजे। आणि याचा दुसरा फायदा असा आहे की तरुणांना आपल्या खेळाची सवय लागते, एक्सरसाइजची म्हणजे व्यायामाची सवय लागते, बरोबर। आता आमच्या गावात तुम्हाला आमच्यातले तरुण, लहानात लहान मुलगा ते वयस्कर माणसापर्यंत तुम्हाला कबड्डी आणि इथला व्यक्ती याचा अतूट नातं आहे। तुम्हाला इथं स्पष्ट मी उदाहरण सांगतो, इथे आता हा ग्राउंड तयार केलेला आहे, ग्राउंड तयार केल्यामुळे 8 दिवस इथं खेळायला चान्स नसते, 8 दिवस सुद्धा त्यांना त्या कबड्डीपासून वंचित राहता येत नाही, याकरता त्यांनी इथे म्हणजे घराच्या समोर 8 दिवसाकरता नवीन ग्राउंड तयार केलं, म्हणजे एवढा एकदम अतूट नातं आहे। त्यामुळे तरुणांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि याचा फायदा असा आहे, येथून या तुमच्या कसबमधून आणि व्यायामामधून आमच्यातला एक मुलगा आर्मीमध्ये गेलाय, बरोबर, एक मुलगा पोलीस झालाय आणि काही त्याच्या वाटेवर सुद्धा आहेत। किती संघ सहभागी झाले? यावर्षी 68 संघांनी नाव नोंदणी केली होती, त्यापैकी 32 संघांना आम्ही भाग दिलेले।